नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात विदर्भराज 358। शिराळा येथे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांचा भव्य नागरी सत्कार संपन्न। अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा माजी समाज कल्याण सभापती मिलिंदभाऊ तायडे यांनी मंचावरून केली राजकीय समीक्षा। विदर्भराज 358 ग्राउंड रिपोर्ट। आमचे शिराळा प्रतिनिधी DR वानखडे यांनी दिलेल्या माहितीनुसार सविस्तर वृत्त असे की शिराळा येथील स्वर्गीय विनायकराव दादा देशमुख सभागृहात अमरावती जिल्ह्याचे लाडके खासदार बळवंतभाऊ वानखडे यांचा आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य नागरी सत्कार करण्यात आला। सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, तुकडोजी महाराज, डॉक्टर भाऊसाहेब पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण मान्यवरांनी केले। या भव्य नागरी सत्काराला माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर, हरिभाऊ मोहोड, मिलिंदभाऊ तायडे, मनोज देशमुख, शिराळा ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच कुमारी अंकिता मिलिंद तायडे, अलकाताई देशमुख, संगीताताई तायडे, प्रीतीताई संजय बंड, महल्ले, हरीश मोरे, उपसभापती भैयासाहेब निर्मळ, राजाभाऊ देशमुख, प्रदीप राऊत, पंकज देशमुख, श्याम देशमुख पुजदेकर, नितीन हटवार, किशोर बर्डे, तुषार खवले, प्रशांत भुयार, वैभव सवाई, अमित गावंडे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते। भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कमिटी व महाविकास आघाडी शिराळा जिल्हा परिषद सर्कलतर्फे नवनियुक्त खासदार बळवंतभाऊ वानखडे यांचा तिवसा विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा भव्य नागरी सत्कार करण्यात आला व लगेचच विधानसभा निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठक सुद्धा घेण्यात आली। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सूरज फरतोडे यांनी केले तर प्रास्ताविक डॉक्टर सचिन देशमुख यांनी केले। सदर कार्यक्रमाला शिराळा परिसरातील ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी शिराळा येथील डॉक्टर प्रेरणा संजय देवतळे ही MBBS नागपूरमधून प्रथम आल्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले। तसेच आयुष प्रवीण आमले याला नीट परीक्षेत 680 गुण मिळवून MBBSला प्रवेश मिळाल्याबद्दल शाल व श्रीफळ देऊन व स्मृतिचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले। या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कैलाश देशमुख यांनी करून कार्यक्रमाची यथोचित सांगता करण्यात आली। याबद्दल दुमत नाही, पण बोर्ड पार असताना आणि तुमच्यासाठी खंबीरपणे लोकसभेमध्ये ते उभे होतो आणि एक निष्ठ आम्ही तुम्हाला मत दिले। मताचं जर आवडत काढलं आपण तर जास्ती बोलण्याचं काही कारण नाही आहे। ज्या ज्या वार्डामध्ये ज्या ज्या गावामध्ये भूतसंख्या आहे त्या भूतसंख्येप्रमाणे जर आम्ही मत काढलं तर कदाचित आपल्याला त्याचं विश्लेषण सरळ येईल। म्हणून मी तुम्हाला एक विनंती अशी करेल का भविष्यामध्ये अतिशय अतिप्रतिष्ठित इलेक्शन समोर होणार आहे। भविष्यामध्ये आपली कुठलीही चूक न होता सर्वसामान्यांना, सर्व पक्षांना, सर्व लोकांना आपण एक संघ न्याय द्या। लढाई काही सोपी नव्हती, आपल्या सर्वांना माहिती आहे। परंतु गेल्या काही दिवसापासून, 1 वर्षापासून, 4 वर्षापासून, 3 वर्षापासून आपल्या भगिनी ज्यांनी खासदार म्हणून फक्त नाव घेतलं आणि खासदार चालत किती टिकलं। काँग्रेसच्या पहिल्या देशाच्या पहिल्या यादीत नाव बळवंतभाऊ वानखडे पहिल्या यादीत, देशाची पहिली यादी मामा त्या पहिल्या यादीत बळवंतभाऊ वानखडेचं नाव आलं। हा मतदारसंघ आदरणीय पवार साहेब आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे आम्ही यशोमतीताई, वीरेंद्र